राम राम शेतकरी भावांनो, 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अतिवृष्टीचा अनुदान गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झाली। आता हे अनुदान होतं 2024-25 मध्ये जी काय अतिवृष्टी झाली होती, या अतिवृष्टीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं हे अनुदान रखडलेलं होतं आणि हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन दिली, आंदोलन केली, तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा यासाठी आवाज उठवला आणि त्यानंतर हे अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना गुरुवारपासून सुरुवात झाली आहे। 2024-25 मध्ये जी अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीपासून सोयगाव तालुक्यामधील शेतकरी हे वंचित होते। या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नव्हतं। जवळपास 28,577 शेतकरी बाधित झालेले होते आणि या शेतकऱ्यांना 22,67,00,000 रुपयाचे अनुदान हे विविध कारणामुळे रखडलं होतं आणि ज्या वेळेस शेतकऱ्यांनी आंदोलन केली, निवेदन दिली, त्यानंतर म्हणजे प्रशासनानं हे रखडण्याचं कारण सांगण्यात आलंय की शेतकऱ्यांची ई-केवायसी नसल्यामुळे, काही शेतकऱ्यांचं आधार कार्ड हे आपल्या बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे हे प्रलंबित होतं आणि ज्या शेतकऱ्यांचं आता हे काही रखडलेलं असेल अनुदान, तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा आपली ई-केवायसी करून घेणं आता गरजेचं आहे। कारण कोणतंही अनुदान जर मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्या बँक खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे, आपला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। त्याशिवाय कोणत्याही प्रकारचं आपलं अनुदान असेल, मग ते महाडीबीटी असो किंवा शासनामार्फत दिल्या जाणारं कोणतंही अनुदान असो, त्यासाठी आपला आधार नंबर लिंक असणं गरजेचं आहे, ई-केवायसी करणं गरजेचं आहे। त्याशिवाय आपल्याला अनुदान मिळणार नाही, असं सुद्धा आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। त्यामुळे जर आपलं असं अनुदान रखडलेलं असेल तर आपण आपली लवकरात लवकर ई-केवायसी करणे, आपला मोबाईल नंबर, आधार नंबर जर बँक खात्याशी लिंक नसेल तर तो सुद्धा लवकरात लवकर करून घेणं आहे। धन्यवाद।